हॅलो फ्रेंड्स, मी मेघा माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत करते आणि आज आपण बनवणार आहोत पनीर घोटाळा. म्हणजे हा प्रकार भुर्जीचाच आहे पण जरा वेगळा आहे. हिंदीमध्ये त्याला पनीर घोटाळा म्हणतात आणि आपण त्याला पनीर भुर्जी विथ ग्रेव्ही असं मी करणार आहे. तर तुम्ही असं जर करत असाल ही डिश तर मला नक्की कळवा आणि तुम्ही कुठून माझा व्हिडिओ बघताय ते पण मला सांगा, म्हणजे मला कळेल की माझा व्हिडिओ कुठपर्यंत जातो आहे. आणि आजची रेसिपी आपण करणार आहोत ती पटकन होणारी आहे, अगदी 10 मिनटात होणारी आहे. तर रेसिपीला आपण सुरुवात करूया. इथे मी एक पॅन घेतला आहे. पॅनमध्ये मी एक 5-6 चमचे तेल घेणार आहे. तेल छान आपण गरम होऊ दे. तेल गरम झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये 1 छोटा चमचा जिरे घालणार आहोत. जिरे छान तडतडले, फुलून आले की आपण त्याच्यामध्ये एक मोठा कांदा घेतला आहे मी. तुम्ही मध्यम आकाराचा असेल तर 2 कांदे घेऊ शकता. हा मोठा कांदा मी बारीक चिरून घेतलेला आहे. तो तेलामध्ये घातला आहे आणि आपण ह्याला छान फ्राय करून घेऊया गुलाबी रंग येईपर्यंत. तर गुलाबी रंग येईपर्यंत आपण छान ह्याला परतूया. मध्यम आचेवर आपण हे परतूया. तर आता हा गुलाबीसर झालेला आहे आपला कांदा. तर याच्यामध्ये आपण आता आलं लसणाची पेस्ट 1 चमचा घालूया. तर ही पेस्ट घातल्यानंतर आपण परत थोडंसं परतून घेऊया. ही पेस्ट तेलामध्ये छान परतून घेऊया. आणि ही डिश तुम्ही नक्की करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल आणि करत असाल तर तसंही सांगा. इथं आपलं परतून झालेलं आहे. त्याच्यामध्ये 1 छोटा चमचा हळद घातलेली आहे मी. त्याच्यानंतर 1 चमचा मी लाल तिखट घातलं आहे. तुम्हाला जास्त तिखट हवं असेल तर तुम्ही जास्त पण घालू शकता. मी कमी तिखट खाते म्हणून मी 1च चमचा घातलेला आहे. त्याच्यानंतर मी इथे भाजलेलं जिरा पावडर 1 चमचा घालणार आहे. आणि नंतर 1 चमचा मी धना पावडर घालणार आहे. हे दोन्ही भाजून घेतलेलं आहे आणि याची रेसिपी पण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देते आहे. आधी केलेली आहे रेसिपी. तर हे आपण तेलामध्ये छान परतून घेऊया मसाले. हे सगळं मंद आचेवर करा. आपला छान आता रंग आलेला आहे आणि ह्याच्यामध्ये आपण आता 2 मोठे टोमॅटो घेतलेले आहेत मी कापून, ते ह्याच्यामध्ये घातलेले आहेत आणि हे पण आपण छान परतून घेऊया. टोमॅटो अगदी सॉफ्ट एकजीव होईपर्यंत छान परतायचे. ते छान आपले मध्यम आचेवर आपण परतून घेऊयात. आणि ही डिश खूपच छान होते. तर इथे आपले परतलेले आहेत. त्याच्यामध्ये परत आपण एक शिमला मिरची, ढोबळी मिरची म्हणतो आपण, ती घातलेली आहे एक छोटी कापून मध्यम आकाराची. तर ही आपण परत परतून घेऊया ह्याच्यामध्ये. आणि शिमला मिरचीने खूपच छान चव लागते या भाजीला पनीरच्या, आणि पनीरबरोबर शिमला मिरची खूप छान लागते, त्यामुळे मी घातलेली आहे. तुम्ही नाही घातली तरी चालेल, ऑप्शनल आहे. तर इथे आपण मध्ये थोडंसं एक बेसन पीठ घेऊया 1 चमचा आणि हे तेल आहे याच्यामध्ये थोडंसं आपण परतून घेऊया. मध्ये जे तेल आहे त्याच्यामध्ये आपण छान परतून घेऊया. ते बेसन पिठामुळं काय होतं की ग्रेव्ही छान एकजीव होते, मिळून येते, असं पाणी सुटत नाही त्याला. तर इथे आपण परतून घेतलं. आता आपण हे सगळं मिक्स करून घेऊया. हे पण छान परतून घेऊया. आणि खूप सोपी आणि पटकन होणारी रेसिपी आहे. तुम्ही केव्हाही करू शकता. घरात काही नसेल, पटकन कोणी आलं पाहुणे तरी तुम्ही बनवू शकता. त्याच्यामुळं आपण हे छान परतून घेतोय. आता जवळपास आपलं परतलं गेलेलं आहे. टोमॅटोसुद्धा छान एकजीव झालेले आहेत आता. आणि ही रेसिपी तुम्ही करत असाल तर मला नक्की सांगा. इथे मी ह्याच्यावर झाकण ठेवलं आहे, 1-2 मिनटं झाकण ठेवलं आहे अजून छान एकजीव होण्यासाठी ग्रेव्ही. 2 मिनटं झालेले आहेत आपले, हे बघा. आणि तेल छान सुटलेलं आहे आणि सगळं मस्त शिजलेलं आहे आणि ह्याच्यातला पाण्याचा अंश पूर्ण निघून गेला आहे, त्यामुळे त्याला तेल सुटलं आहे. तर हे आपण परत थोडंसं परतून घेऊया. छान आपलं बघा परतलं गेलेलं आहे. आणि तुम्ही व्हिडिओ कुठून बघताय मला नक्की एकदा परत सांगा.
म्हणजे मला मोटिवेशन मिळेल की कुठून कुठून माझा व्हिडिओ बघितला जातो आहे. तर इथे मी आता अर्धा ग्लास पाणी घातलं आहे. तुम्हाला जसं पातळ घट्ट हवं तसे करा, पण ही शक्यतो कमी पाण्यातच करायची आहे. तर अर्धा ग्लास पाणी घातलं आहे. हे छान आता मिक्स झालेलं आहे. याला उकळी आणायला ठेवूया. आणि मी इथे 200 ग्रॅम पनीर घेतलं आहे. हे 200 ग्रॅम पनीर मी हाताने कुस्करून घेते आहे. तुम्ही किसणीवर पण किसून घेऊ शकता, पण याची गरज नाही आहे. ते थोडे थोडे जे पनीरचे पीस राहतात ते खायला छान लागतात, त्यामुळे मी हातानेच कुस्करून घेतलं आहे. ऑप्शनल आहे, तुम्हाला पाहिजे तर तुम्ही किसूनही घेऊ शकता. आणि ही जी आपली उकळलेली ग्रेव्ही आहे ह्याच्यामध्ये आता हे पनीर घालूया आपण. हे सगळं पनीर आपण ह्याच्यामध्ये घातलं आहे आणि आता हे मिक्स करून घेऊया आपण. आणि असंही पनीर तुम्ही एकदा वेगळं करून बघा. नेहमी आपण जसं करतो त्यापेक्षा जरा वेगळ्या पद्धतीने केलं तर टेस्टही चेंज होते आपली, आणि आपल्याला खूप वेगळं खावं असं वाटलं तर करू शकता. तर हे सगळं मिक्स करून घेते आहे मी. आणि पनीरला काही शिजायला जास्त वेळ लागत नाही, त्यामुळं पटकन होतं. तर इथे मी चवीपुरतं मीठ घातलं आहे आणि पुन्हा एकदा याला आता मिक्स करून घेणार आहे मी. हे छान आता मिक्स होतं आहे आणि दिसतानाही बघा तुम्ही किती छान दिसते आहे. कलरही खूप छान आलेला आहे याला. आणि आता आपण ह्याला 2 ते 3 मिनटं आपण झाकून ठेवूया. पनीर 2-3 मिनटात शिजून होईल. 2-3 मिनटांनी आपण याला बघूया कसं आहे ते. इथे 2 मिनटं झालेली आहेत आणि मी आता हे झाकण काढते आहे. आणि बघा आपलं तेल छान वर आलेलं आहे आणि आपलं पनीरही छान शिजलेलं आहे. ते आपण मिक्स करून घेऊया. खूप छान झालेलं आहे. याचा सुगंधही खूप छान पसरलेला आहे. तर ह्याच्यामध्ये मी थोडासा गरम मसाला घातला आहे. एक छोटा अर्धा चमचा गरम मसाला घातला आहे. त्याच्यानंतर मी 1 चमचा कसुरी मेथी घेणार आहे आणि ती कुस्करून टाकणार आहे याच्यामध्ये. कसुरी मेथीमुळं स्वाद खूप वाढतो आणि खूप छान वाटतं आणि वासही खूप छान येतो. आणि त्याच्यानंतर मी इथं फ्रेश कोथिंबीर घेतली आहे कापून, ती घालणार आहे याच्यामध्ये. आणि सगळं आपण मिक्स करून घेऊयात. आणि आपली ही डिश खूप छान लागते. तर तुम्ही नक्की करून बघा आणि मला कमेंट करून सांगा कशी झाली आहे ती. आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. इथे आपली भुर्जी छान तयार झालेली आहे बघा. छान मिक्स झालेलं आहे सगळं. तर आपण ही सर्व करूया. इथे मी सर्व केली आहे भाजी आणि याच्यामध्ये मी 1 चमचा बटर घातलं आहे, लोणी घातलं आहे. तर हे ऑप्शनल आहे, तुम्हाला नको असेल तर नका घालू, पण टेस्ट अजून छान वाढते म्हणून मी ह्याच्यामध्ये घातला 1 चमचा. आणि ही भाजी तुम्ही चपातीबरोबर, पावाबरोबर, भाताबरोबर पण खाऊ शकता. तर आपण परत भेटूया नवीन रेसिपीसाठी. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब पण करा. थँक्यू.